कार्य भगवंत फोटोची पण म्हणतात काही हरकत नाही. बाबा जुदेवजीने मान कार्य केले हो. बाबा जुदेवजीने महान कार्य केले. अवघेत भूत नाव नष्टात राजीवनी पडाले. भूत नाव नष्टात राजीवनी पडाले. आम्ही चौकवी कास्तकार आणि गव्हाच्या सीजनाला मशीन पाहू आम्हाला टाईट झाला. आम्ही लगेच तुमच्या शब्दावर इथं हजर झालो आणि बँजो मास्टरा तिरोडेकर राहिला. लक्षात ठेवा, एकत्र आम्ही जमा झालो. चक्रगोळे एकल्याचे नोय खेळले आणि जमवीला मिळाले. दादा तुमच्या गावापर्यंत आला, परंतु तुम्ही आमच्या गावचे जवाई. पोरीच्या जीवासाठी असं जवळ पण जवाई तिच्यात बेईमान. दादा लोक का दिलं तुझ्या बापाला? हे काय का दिलं तुझ्या बापाला? किती गेली तरी बेईमान. लक्षात ठेवा. म्हणून हे तर उत्तर लावत असतात राणीवरी पदारे. म्हणून माझं म्हणणं काय, ओ अरे सबद बाबाचा
राजा आणि मानाते अनेक परमेश्वरी सुखी जीवनी जगन्याय रे दादा तत्व सबद निमाय तोडून दुःखाला जर येणार नाही म्हणून तत्व सत्य नियमाचं पालन करा माय बापू म्हणून ऐका माझ्या मधून तुमच्या गावाच्या अनुभव त्याला मिळतो त्याला कांगणे हिवडा म्हणतात सावरगाव आहे तिथं शामरावजी घरदार हिवडाचे शेतामध्ये नागाने साधविला अकाळ लागताची वेळ होती शेतकरी शेतामध्ये कुंपण करतो त्यावेळेस त्या गव्हाऱ्या नागाने दंश केलं शामरावजी जर जाणे लक्षात ठेवा शेतामध्ये नागाने साधविला मग काय केलं कोण्या मंदिरामध्ये गेले का नाही पहिला तीर्थ 108 फुकाचा दुसरा तीर्थ 42चा तिसरा तीर्थ 21चा चौथा तीर्थ 11चा पाचवा तीर्थ 7चा सहावा तीर्थ 3चा लक्षात ठेवा मग आज की ताजा खबर या मार्गातील चमत्कार अरे प्राचीन काळामध्ये सत्ययुगामध्ये अरे सत्ययुग आता है सूरज ना बदला चंद्र ना बदला ना बदला जमीन आसमान कैसा बदल ये इंसान आमच्या आचार विचार बदलले भाऊ तेच आहे घोरी आनंदी तीर्थ करू सुखी जीवनी जगने हाय रे दादा तत्व सबद सुखी जीवनी जगने हाय रे दादा तत्व सबद
गाव ठेवणार. लक्षात ठेवा, सत्य आहे, लक्षात ठेवा, बनवा बरोबर नाही. आणि तुझा अनुभव त्याच्याच गावात जेवढा सांगतो. चलो नाही जमीन आहे. सोड्याचं दुकान, किराणा दुकान, 3 मुलं, रामचंद, देवा आणि तिसऱ्या मुलाचं नाव म्हणजे तोंडाचं, 3 मुलं. लक्षात ठेवा. पण रामचंद म्हणजे हा मोठा, आणि त्याच्या जन्मापासून त्याच्या आईवर त्या वैद्याला थळ किती गेला ऐक माझ्याबरोबर. चलो त्याच्या जन्मापासून तिच्या अंगामध्ये भूत या मिथ्या वैद्यानं लावलेलं होतं, चिचोलीच्या. कारण सर्व मशाल लावलं होतं. पोटावर पैसे होते सरकारकडे एवढं, पण काही फायदा नाही. पण पत्नीचा भूत निघाला नाही. लक्षात ठेवा, पैसे वाढला. त्याच माणसाने मी नाही 6 वर्ष नोकरी केली. लक्षात ठेवा, 15 वर्ष त्याच्याकडे राहिलो. आणि म्हणून डोळ्यात त्या बाईचं ती व्यथा पाहिली. लक्षात ठेवा, ज्यावेळेस महापूर आला, कुंभापूर व्हायला, पण त्याच माणसाने घरी रोजगारने सांगून पोळ्या बनवायचं, बेसन पोळ्या डोक्यावर पाठीमागून मांडायचं. कारण की रोड नव्हता पहिले. नळसाड्यावरून कुंभापूरला जहाज आहे आणि त्यांचं सर्व घरदार वाईल होतं कुंभापूरला. 5 दिवस पंड्यावर ते राहायच्या पोरगाला घेऊन. किती जीव आहेत तसे मी पोळ्या बेसन घ्यायचं दररोज. त्यानं पुण्य केले त्या 40-45 लक्षात ठेवा. जीवनामध्ये काही नाही काही पुण्य झाला पाहिजे माझ्यामधून. अरे म्हणून माझ्या तुम्ही मार्गात होते म्हणून तुम्हाला साथ लागला. ते कोण सोडवलं? भगवंताने. शेतामध्ये होते का कोणी नव्हते. म्हणून वेळोवेळी आपल्या पाठीच्या परमेश्वर आहे ना,
अहो मार्गात आले बत झाले भूत पाले निवडत बदावरी पळाले का नाही आताही कोणत्याची बाई तिला निवस्थानामध्ये नेलं ज्ञान जवान मुलगी पोरगी तिचा भूत नाही गेला बाबा त्या निवस्थान गेल्या त्यानंतर भूत पळायला अन भूत पळाले निवळ सबदावरी सुखी जीवनी जगले दादा तत्व सबद सुखी जीवनी जगले आये दादा तत्व सबद लक्षात ठेवा महादेवजी म्हणले हे एनटीसीबी बनली त्या नावाला काय करतात कुमारी एनटीसीबी बनली कुमारी काय ना कुमारी आहे लक्षात ठेवा त्याच्या पत्नीची व्यथा अंगामध्ये अंगार पेटायचं पाण्याच्या टाक्यामध्ये बसून राहते ती माऊली पा बाईवरचा जो अत्याचार होणार परमेश्वराला प्रिय नाही जरी प्रिय झालं नाही तर मग त्या दुर्योधन दुःखासानं त्या द्रौपदीचे वस्त्र हरण करण्याची तयारी केली श्रीकृष्णाने मान्य झालं नाही रक्ताचा पूर व्हायला लक्षात ठेवा म्हणून बाईचा सन्मान करा सुद्धा बाई आधार करा तिच्या आधार करा पराई नार पहिली सुरी मतला गाव आणून त्याचे रावण के गए परनारी के संग कोणत्या गोष्टी त्यामुळे करतात सांगा बरं आपली आपल्या घरची रीती लक्ष पागल होते गौतम पाटीलचा कार्यक्रम असता मात आमच्या कुत्र्याच्या हातला उभ्या बसते पण आपल्या संतजी भारते मुक्का महोदा बाबाजी सेवक यांच्याकडून 100 रुपयाचा सप्राम निळाय मंडळाचे त्यांना माझा नमस्कार लक्षात ठेवा एकच पत्नी बनवून